नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण 24 सप्टेंबर 2022 या रोजी घडलेल्या चालू घडामोडी जाणून घेत आहोत। चला तर जाणून घेऊया 24 सप्टेंबर या दिवसाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी। भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला। भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र स्थित लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे। मूळ कारण पुरेसे भांडवल नसणे हे आहे। बँकेच्या लिक्विडेशन नंतर प्रत्येक ठेवीदाराला रुपये 5 लाख ठेवीची विमा दाव्याची रक्कम मिळणार आहे। सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीसह तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल। बँक डेटाच्या आधारे सुमारे 99% ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून मिळण्याचा अधिकार आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। राष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी झाले। ब्रिक्स हे ब्राझील, चीन, भारत, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसाठी जिम ओनिल यांनी तयार केलेले संक्षिप्त रूप आहे। यामागील प्रमुख संकल्पना ही होती की हे देश वर्षानुवर्षे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि उद्योन्मुख बाजारपेठेतील अर्थव्यवस्थांमध्ये गणले गेले होते। या गटाचा मुख्य तुलनात्मक फायदा म्हणजे त्यांचा कमी श्रम खर्च, अनुकूल लोकसंख्या शास्त्र आणि जागतिक वस्तूंच्या तेजीच्या वेळी विपुल नैसर्गिक संसाधने आहे। शाश्वत विकास उद्दिष्टांची एकात्मिक आणि संतुलित पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केलं। वळूया पुढील घडामोडीकडे। तमिळनाडूमध्ये भारतातील पहिले डुओंग संवर्धन राखीव अधिसूचित करण्यात आलं। तमिळनाडूने 21 सप्टेंबर 2022 रोजी पालक बे मधील देशातील पहिले डुओंग कन्झर्वेशन रिझर्व्ह अधिसूचित केलं आहे। हे क्षेत्र 448 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या तंजावर आणि पुडुकोट्टई जिल्ह्यांच्या किनारपट्टीच्या पाण्याला व्यापत असते। तमिळनाडूतील लुप्त होत चाललेल्या डुओंग प्रजाती आणि त्यांच्या सागरी अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी पालक बे प्रदेशात डुओंग कन्झर्वेशन रिझर्व्हची स्थापना केली जाणार आहे। सध्या भारतात सुमारे 240 डुओंग्स आहेत आणि त्यापैकी बहुतेक तमिळनाडू किनारपट्टीवर आढळतात। डुओंग्स हे सर्वात मोठे शाकाहारी सागरी सस्तन प्राणी आहे जे मुळात सिग्रास बेटावर वाढत असतात। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत डॉग्सचे संरक्षण केले जात आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। दिलीप तिर्की हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधार दिलीप तिर्कींची हॉकी इंडिया संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी 2 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी तिर्कीची निवड निश्चित झाली। संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने HIH मान्यता दिली आहे। हॉकी इंडियाचे अध्यक्षपद भूषवणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे। अध्यक्षपदासाठी माघार घेतल्यानंतर भोलानाथ सिंग यांची हॉकी इंडियाच्या सरचिटणीसपदी वर्णी लागतील। वळूया पुढील घडामोडीकडे। भारतातील पहिले यशस्वी पूर्णहात प्रत्यारोपण केरळच्या रुग्णालयात संपन्न झाले। भारतातील पहिले पूर्णहात प्रत्यारोपण केरळस्थित अमृता रुग्णालयात करण्यात आले। 20 शल्यचिकित्सक, 10 पूलतज्ञ आणि 5 सराव सत्रे करण्यात आली, ज्यात 18 तासांची शस्त्रक्रिया झाली। हा जगातील तिसरा प्रकार आहे। अशा प्रकारचे प्रत्यारोपण यापूर्वी केवळ मेक्सिको आणि फ्रान्समध्ये केले गेले होते। संपूर्ण हाताच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्व प्लास्टिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया केंद्राचे प्रमुख डॉक्टर सुब्रमणिया अय्यर आणि प्लास्टिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर मोहित शर्मा यांनी केलं। अशा प्रकारे आज आपण स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर 24 सप्टेंबर 2022 या दिवसाच्या चालू घडामोडी जाणून घेतला। अशाच नवनवीन माहिती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।